गुरुचरित्र अध्याय 17 श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमः सिद्ध म्हणे नामकरणी गुरुभक्त शिखामणी तुझी भक्ती गुरुचरणी लीन जाहली निर्धारी पर्जन्य येता पुढारा जैसा येतो सूचना वारा तैसे तुझे दैन्यहरा ऐकसी गुरुचरित्र कथन भेद ऐसे चरित्र कामधेनु सांगेन तुझ विस्तारोन एकचित्त करुनी मन ऐक शिष्या नामधारका कृष्णावेणी टाकेसी भुवनेश्वरी पश्चिमेसी औदुंबर वृक्षेसी राहिले श्री गुरु परियेसा गौप्यरूप अस्ति गुरु ठाव असे अगोचरू अनुष्ठान धुरंधरू चातुर्मास येणेन परी सिद्धस्थान असे गहन भुवनेश्वरी सन्निधान विशेष श्री गुरु राहिले म्हणून उत्कृष्ट जाहले महिमान ऐकोनी सिद्धाचे वचन नामधारक करी नमन परमात्मा श्री गुरुराणा का रहावे गौप्यरूपे त्यासी काय असे तपस भिक्षा मागणे काय हर्ष संदेह माझ्या मानसास निवारावा दातारा ऐक वत्सा नामधारका भिक्षा मागतो पिनाका आणिक सांगेन ऐका दत्तात्रेय तैसाची दत्तात्रेय त्रयमूर्ती भिक्षुकरूपी असे दिसती भक्तजनानुग्रहार्थी तीर्थयात्रे हिंडतसे अनुपम तीर्थे भूमीवरी अस्ति गौप्य अपरांपरी श्री गुरुमूर्ती प्रीतिकरी प्रगटले भक्तांलागी भक्तजनोपकारार्थ तीर्थे हिंडे श्री गुरुनाथ गौप्य भाव्या कारणार्थ समस्त येऊनी मागतीवर लपविता दिनकरासी केवी लपे तेजोराशी कस्तुरी ठेविता जतनेसी वास केवी गौप्य होय आणिक सांगेन तुझ साक्षी गुण कैसा कल्पवृक्षी जेथे राहे तया क्षितिकांक्षी कल्पिले फळ तेथे होय या कारणे तया स्थानी प्रगटले गुरुमुनी सांगेन तुझ विस्तारुनी एकचित्ते परियेसा करवीर क्षेत्र नगरात ब्राह्मण एक वेदरत शास्त्र पुराण विख्यात सांगे सकळ विद्वज्जना अग्रवेदी असे आप जाणे तर्क व्याकरण आन्हिक प्रमाण आचरण कर्ममार्गीर्थ होता त्यासी जाहला एक सुत मूर्ख असे उपजत दैववशे मातापितामृत अस्माधान होऊनिया वर्धता मातापित्याघरी बाळ वर्षे 7 जाहली केवळ व्रतबंध करीती निश्चय तया द्विजकुम्रकासी निये स्नान संध्या त्यासी गायत्री मंत्र परियेसी वेद कैंचा मूर्खासी पशुस्मान जहाला असे जेथे सांगती अध्ययन जाऊनी आपण शिकू म्हणे तावन्मात्र शिकतांची क्षण सवयंची विस्मृती होय त्यासी त्या ग्रामीणचे विदवज्जन निंदा करीती सकळई जन विप्रकुळी जन्मून ऐसा मूर्ख उपजलासी तुझा पिता ज्ञानवंत वेदशास्त्रादी अभिज्ञात त्याचे पोटी कैसाके उपजलासी दगडाप्री जळो जळो तुझे जिणे पित्याच्या नामा आणिले उणे पोटी बांधूनी पाषाण तळे विहिरी कान करिसी जन्मोनिया संसारी वृथा जाहलासी सुकराप्री तुझ गती इमपुरी अनाचारे वर्तसी जासी विद्या असे ऐका तोची मनुष्यांमध्ये अधिका जेवी द्रव्य असे निक्षेपिका तैसी विद्या परियेसा ज्याचे हृदी असे विद्या त्यासी अखिल भोग सदा यशस्वी होय सुखसंपदा समस्तांमध्ये पूज्य तोची श्रेष्ठ असे वयेथोर विद्याहीन अपूज्य नर अश्रेष्ठ असे एखादा नर विद्या असता पूज्यमान ज्यासी नाही सहोदर त्यासी विद्या बंधू भ्रातर सकळिका वंद्य होय नर विद्या असे ऐशा गुणे एखादे समेई विदेशासी जाय नर विद्याभ्यासी समस्त पूजा करीती त्यासी विदेश होय स्वदेश ज्यासी विद्या असे बहुत तोची होय ज्ञानवंत त्याचे देही देवत्व पूजा घेई सकळांपाशी एखाद्या राज्याधिपतीसी समस्त वंदिती परियेसी ऐसा राजा आपणहर्षी
विद्यावंतासी पूजा करी, ज्याचे पदरी नाही धन, त्याचे विद्याच धन जाण, विद्या शिकावी याची कारण. नेणता होय पशुस्मान, ऐकोनी ब्राह्मणांचे वचन. ब्रह्मचारी करी नमन, स्वामींनी निरोपिले ज्ञान. विद्याभ्यास कराव्या, जन्मांतरी पूर्वी आपण. केले नाही विद्यादान, निये विद्या याची कारण. त्यासी काय करणे म्हणतसे, ऐसा आपण दोषी. उद्धरावे कृपेसी, जरी असेल उपायासी. निरोपावे दातारा, परिहासके ते ब्राह्मण. सांगताती हंसोन, होईल पुढे तुझ जनन. धी येईल तुझ विद्या, तुझ कैंचा विद्याभ्यासू. नर नव्हेसी तू साच पशु, भिक्षा मागुनी उदरपोस. अरे मूर्खा कुळनाशका, ऐसे नानाप्री नीचोत्तरेसी. बोलती द्विज लोक त्यासी, वैराग्य धरुनी मानसी. निघाला बाळ अरण्यासी, मनी झाला खेदे खिन्न. म्हणे त्यजीन आपुला प्राण, समस्त करीती दूषण. काय उपयोग जीवुनिया, जळो जळो आपुले जिणे. पशु झालो विद्याहीन, आता वांचोनी काय कारण. म्हणोनी निघाला वैरागे, भिल्लवडी ग्रामासी. आला ब्रह्मचारी परियेसी, अन्नोदक नेघे उपवासी. पातला निशी दैववशे, जेथे असे जगन्माता. भुवनेश्वरी विख्याता, तेथे पातला त्वरिता. करी दर्शन ते वेळी, न करी स्नान संध्या देखा. अपार करीतसे दुहखा, देवद्वारा सन्मुखा. धरणे घेतले तयावेळी, येणेनपरी दिवस तिनी. निर्वाण मन करुनी, अन्नोदक त्यजुनी. बैसला तो द्विजकुमर, नव्हे काही स्वप्न त्याला गोनी. म्हणोनी कोपे बहुमनी, म्हणे अंबा भवानी. का उपेक्षिसी आम्हांसी, आक्रोशोनी ते वेळी. शस्त्रे घेऊनिया प्रबळी, आपुली जिव्हा तात्काळी. छेदूनी वाहे देवीचरणी, जिव्हा वाहोनी अंबेसी. मागुती म्हणे परियेसी, जरी तू मज उपेक्षिसी. वाहीन शिर तुझे चरणी, ऐसे निर्वाण मानसी. क्रमिता झाला तो निशी, स्वप्न जाहले तयासी. ऐका समस्त श्रोतेजन, ऐक बाळा ब्रह्मचारी. नको आक्रोश आम्हांवरी, असे कृष्णा पश्चिमतीरी. त्वरित जाय तयाजवळी, औदुंबर वृक्षातळी. असे तापसी महाबळी, अवतार पुरुष चंद्रमौळी. तुझी वांछा पुरवील, ऐसे स्वप्न तयासी. जाहले अभिनव परियेसी, जागृत होतांची हर्षी. निघाला त्वरित तेथोनी, निघाला विप्र त्वरित. पोहत गेला प्रवाहात, पैलतटा जाऊनी त्वरित. देखता जाहला श्री गुरुसी, चरणांवरी ठेवूनी माथा. करी स्तोत्र अत्यंता, श्री गुरुमूर्ती संतोषता. आश्वासिती तयावेळी, संतोषोनी श्री गुरुमूर्ती. माथा हस्त ठेविती, ज्ञान जाहले त्वरिती. जिव्हा आली तात्काळ, वेदशास्त्र पुराण. तर्क भाषा व्याकरण, समस्त त्याचे अंतःकरण. पूर्ण जाहले तात्काळी, जैसा मानस सरोवरास. वास जाता परियेस, जैसा होय राजहंस. तैसे झाले विप्रकुमरा, चिंतामणी संपर्केसी. सुवर्ण होय लोह कैसी, मृत्तिका पडता जांबुंदीसी. सुवर्ण होय जेवी देखा, तैसे तया ब्राह्मणासी. गुरुचरण होता स्पर्शी, आली अखिल विद्यात्यासी. वेदशास्त्रादी तर्क भाषा, सिद्ध म्हणे नामधारका. श्री गुरुमहिमा ऐसी ऐका, जे जे स्थानी वास देखा. स्थान महिमा ऐसी असे, म्हणोनी सरस्वती गंगाधर. सांगे श्री गुरुचरित्र विस्तार, ऐकता होय मनोहर. सकळाभीष्ट साधती, इति श्री गुरुचरित्रामृते परमुक्था कल्पतरु श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे भिल्लवडी स्थान महिमा वर्णन मंदमती ब्राह्मणवर प्रदान नाम सप्तदशोऽध्याय. 17. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदत्तात्रेय अर्पणमस्तु.